स्वागत आहे तुमच्या एस लॉर ब्लॉगमध्ये। आज आपण सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या प्रतापगडाचा इतिहास जाणून घेणार आहोत। हा किल्ला फक्त दगडांचा किल्ला नाही, तर तो स्वराज्याचा, शौर्याचा आणि दूरदृष्टी आणि संघर्षाचा जिवंत साक्षीदार आहे। या भागात आपण जाणून घेणार आहोत प्रतापगड कसा बांधला, जावळीचे महत्त्व काय होते, अफजल खान कोण होता, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणती रणनीती आखली, प्रतापगडावरील ऐतिहासिक घटनेने स्वराज्याला कसे बळ दिले। प्रतापगडचा इतिहास। सह्याद्रीच्या दाट जंगलांनी वेढलेल्या जावळी खोऱ्याला स्वराज्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व होते। या भागातील नियंत्रण असेल तर कोकण आणि डोंगराळ प्रदेशातील हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे होत असे। ही गरज ओळखून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड उभारण्याचा निर्णय घेतला। मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण केले, असे ऐतिहासिक नोंदीमध्ये नमूद आहे। उंच तटबंदी, मजबूत बुरुज आणि संरक्षणामुळे प्रतापगड अभेद्य मानला जात असे। त्यावरील उभे राहिल्यावर सह्याद्रीच्या भव्य रूप आणि इतिहासाची साक्ष जाणवते। त्या काळातील परिस्थिती। स्वराज्याची ताकद वाढत होती, हे आदिलशाहीला मान्य नव्हते, म्हणून आदिलशाहीने अनुभवी सरदार अफजल खानाला मोठ्या सैन्यासह स्वराज्यावर पाठवले। अफजल खानाचा उद्देश श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पराभूत करून स्वराज्य कमकुवत करणे हा होता। या परिस्थितीत महाराजांनी घाईगडबड न करता संयम, माहिती संकलन आणि नियोजन यांना प्राधान्य दिले। महाराजांनी प्रतापगड परिसराचा भौगोलिक फायदा लक्षात घेतला। दाट जंगल, खोर दऱ्या आणि अरुंद वाटा यामुळे मोठ्या सैन्याला सहज हालचाल करणे कठीण होते। स्वराज्याचे सैनिक योग्य ठिकाणी सज्ज ठेवण्यात आले, प्रत्येक हालचाल विचारपूर्वक करण्यात आली। ही तयारी केवळ युद्धासाठी नव्हती, तर स्वराज्याच्या रक्षणासाठी होती। ऐतिहासिक भेट। यानंतर प्रतापगडाच्या परिसरात श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली। भेटीदरम्यान संघर्ष झाला आणि त्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलली। स्वराज्याच्या सैन्याने पूर्वनियोजित पद्धतीने कारवाई केली आणि निर्णायक विजय मिळवला। ही घटना मराठा इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली जाते। या विजयामुळे स्वराज्याचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला। प्रतापगडाचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा। हा दरवाजा शत्रूला सहज आत प्रवेश करता येऊ नये यासाठी वळणदार मार्ग आणि मजबूत दगडी बांधकाम उभारण्यात आला आहे। दरवाजावरील दगडी रचना आणि उंच तटबंदी ही पाहताना त्या काळातील स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना दिसून येतो। येथे उभे राहिल्यावर गडाची अभेद्यता सहज लक्षात येते। श्री भवानी माता मंदिर। प्रतापगडावरील भवानी माता मंदिर हे गडाचे सर्वात महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। लोक परंपरेनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराजांची देवी भवानीवर अत्यंत श्रद्धा होती। आजही हजारो लोक भाविक येथे दर्शनासाठी येतात। मंदिरातील वातावरण शांत आणि भक्तिमय आहे। सणांच्या काळात येथे विशेष पूजा आणि उत्सव आयोजित केले जातात। बालेकिल्ला। बालेकिल्ला हा प्रतापगडाचा सर्वात सुरक्षित आणि उंच भाग आहे। येथून आजूबाजूच्या सह्याद्री पर्वतरांगा आणि जंगलावर लक्ष ठेवता येत असे। शत्रूच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी हे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते। इसवी सन 1659 मधील श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या ऐतिहासिक भेटीची आठवण या परिसराशी जोडली जाते। या घटनेने स्वराज्याच्या इतिहासाला महत्त्वाचे वळण मिळाले। तटबंदी आणि बुरुज। प्रतापगडाची तटबंदी मजबूत दगडांनी बांधलेली असते। बुरुजावर
दूरपर्यंत नजर ठेवता येत असे. शत्रूच्या हालचाली वेळेत ओळखण्यासाठी ही रचना आजही तटबंदीवरून सह्याद्रीचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. पाण्याच्या टाक्या. गडावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी दगडात कोरलेल्या टाक्या आहेत. यामुळे किल्ल्यावर दीर्घकाळ पाण्याची सोय उपलब्ध राहायची. किल्ल्याच्या स्वयंपूर्णतेसाठी या टाक्यांचे महत्त्व खूप मोठे आहे. चोर दरवाजा. चोर दरवाजा हा आपत्कालीन वापरासाठी एक असलेला गुप्त मार्ग होता. गरज पडल्यास सैन्याची हालचाल किंवा सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अशा मार्गांचा उपयोग होत असे. अशा रचनेमुळे किल्ल्याचे संरक्षण. सह्याद्रीचे विहंगम दृश्य. प्रतापगडावरून सह्याद्री पर्वतरांगा खोल दिसतात. विशेषतः पावसाळ्यात हा परिसर धुक्याने वेढलेला असतो आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षण वाटतो. प्रतापगड हा फक्त एक किल्ला नाही, तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी, नेतृत्व आणि स्वराज्याच्या संघर्षाची जिवंत साक्ष आहे. येथे फिरताना इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म याचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. तर तुम्हालाही प्रतापगड किल्ल्याला भेट द्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राच्या या ऐतिहासिक वारशाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. प्रतापगड जवळील महाबळेश्वर, श्री भवानी माता मंदिर, जावळी खोरे, तापोळा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय भवानी जय शिवराय नक्की लिहा आणि अशाच महाराष्ट्रातील गड किल्ले, देवस्थाने आणि ट्रॅव्हल ब्लॉगसाठी आपल्या येस ब्लॉगला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.